चप्पल स्टँडकडे आहोत. चप्पल काढली आताच संस्थानामध्ये येऊन पोचलो. आता आपण दर्शनाला जाऊया. इकडे चप्पलांचं स्टँड आहे. हे असे त्यावर नंबर आहे आणि तुमच्याकडे एक नंबर मिळतो तुमची चप्पल ठेवल्यानंतर. त्यानुसार तुम्हाला ते माहिती पडतो. चला दर्शन घेऊयात. इथे देवालयाचं मुख्य प्रवेशद्वार दिसतं. म्हणजे हे तसं तर मी बऱ्याचदा दाखवलं आहे. आज मी पटापट ही यूट्यूबचं शॉर्ट्स असतं ना ते बनवतो आहे. आता इकडे श्री समाधी दर्शनासाठीचा हा जो रस्ता आहे तिकडनंही तुम्ही जाऊ शकता. त्याच्यासाठी 1.5 तास लागेल आणि श्रीमुख दर्शनासाठी फक्त 10 मिनटं वेळ आहे. हे बघा इकडनं जाऊयात आपण. तर आम्ही लाईनमध्ये लागलो आहे. श्रीमुख दर्शनाला 10 मिनटंच वेळ लागणार आहे. हे बघा आज गुरुवार आहे आणि आज खूप जास्त गर्दीही नाही आहे है ना. लवकर होईल दर्शन. असं इथनं खालनं रस्ता आहे. इकडे जायचं आहे. इथनं महाराजांच्या समाधीचं दर्शन होईल खाली जाऊन. तर इथनं मी कॅमेरा ऑफ करतो. चला श्री संत गजानन महाराजांच्या देवालयाचे दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा बाहेरचा परिसर आहे. तुम्हीही दर्शन घ्या. चला तर बाहेर जाऊयात आपण. बघा याचा परिसर आहे. सो हे जे वरचं छत्र दिसतं आहे ना हे मुळात इथं ऊन पडू नये जास्त, कारण पाय गरम होतात, चटके लागतात, भाजतात, त्यासाठी केलेलं आहे. खूप सुंदर आहे. कधी आलात तर दर्शनासाठी नक्की या. इथे श्री संत गजानन महाराज संस्थानामध्ये श्री विठोबा आहेत. त्यांना नमस्कार करा. आणि इथे संत तुकोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत ज्ञानदेव, संत निवृत्तीनाथ यांचे फोटो आहे. इथे असे लोक निवांत दर्शनानंतर येऊन बसतात. आणि दर्शनानंतर आता आम्ही महाप्रसादालयाकडे जातो आहोत. इकडनं हे बघा लिहिलं आहे श्रीहरी महाप्रसादालय. वेळ आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. महाप्रसादालयामध्ये भव्य अशी लाईन लागली आहे. आम्हीही थांबलो आहोत लाईनमध्ये. चला संत गजानन महाराज देवालयातील हा आहे महाप्रसाद. इथे तो छानपैकी खाऊयात आणि मग घरी खामगावला जाऊयात. आणि आमचं दर्शन झालं आहे. आता घरी निघालो आहोत. चला कसं झालं सचिन दर्शन? मस्त दर्शन. छान ना. छान तुम्हाला वेळ मिळालाच तुम्ही सुद्धा इकडे शेगावला नक्की या. भेटूया लवकरच.